नवी मुंबई ही स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाते। आपण पाहता की पावसाळ्या अगोदर या ठिकाणी जे मोठे नाले असतील, छोटे नाले असतील, ते नाले साफ करण्याचे निर्देश दिलेले। 15 मे ही तारीख डेडलाईन दिलेली। त्याच्यानंतर पाऊस थोडा लांबल्यामुळे पुन्हा आयुक्तांनी महापौरांनी ती डेडलाईन पुढे ढकलली। मध्येच 4-5 दिवस अति पावसाळा म्हणजे अतिवृष्टी ज्याला म्हणतो ती पडलेली, त्यामुळे थांबलेला आणि अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलेलं। आणि त्याच्यानंतर आयुक्तांनी निर्देश दिले की आता तुम्हाला वेळ आहे, जरी काही ठिकाणी मेनवॉल नसतील किंवा काही ठिकाणी झाकणं नसतील तर ती तातडीने बदला असे निर्देश दिलेले होते। परंतु आज आपण बघतोय की सीबीडीच्या ठिकाणी असं हे झाकण आहे, हे सगळं तुम्ही बघताय। आज हे झाकण तुटलेलं आहे आणि या ठिकाणी कमर्शियल सगळी शॉपिंग आहे। जर या ठिकाणी जर कोणाची दुर्दैवी जर घटना घडली तर याला जबाबदार कोण? सर काय सांगाल? आज आपण या ठिकाणी जाताना बघताय की या ठिकाणी हे आहे म्हणून आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनी आपल्याला सांगितले होते की अतिवृष्टी संपल्यानंतर की जेवढी जेवढी कामं आहेत, गटाराची झाकणं आहेत, मॅन होल आहेत, ते बंद करावेत। पण हे आम्ही इथं एमपीसीच्या ऑफिस समोर आले असता हे असं दिसत आहे। आणि हे ग्रीक वर्क जे आहेत त्या जिथे कमर्शियल एरिया आहे तिथं असून सुद्धा इथं दुर्लक्ष होत आहे। म्हणजे एक प्रकारे कंत्राटदारांना कोणाचा धाक राहिलेला नाहीये। काय बी करा, कुठल्या होल पडले याची जबाबदारी कोण घेणार? इथं आता कुठला अपघात घडला असता तर त्याची जबाबदारी आयुक्त घेणार आहेत का? आणि आता तुम्ही हे फक्त एक बघितलं असं नवी मुंबईमध्ये फिरत असताना अशा अनेक ठिकाणी काय असं दिसलेलं आहे का तुम्हाला की जिथे मेनवॉल नाही, मेनवॉल मध्ये जसं ठाण्याला एक दुर्दैवी घटना घडली, अशा अनेक ठिकाणी की झाकणं नाहीयेत, चेंबर किंवा मोठमोठे नाले साफसफाई केली म्हणतात, परंतु अनेक नाले अजूनही ते तसेच आहेत की ज्याच्यावर त्याची साफसफाईच केलेली नाही। अर्धे गावठाण भागात बघितलं जातं, फक्त बाहेरचं दाखवतात, आतमध्ये ते तसेच गटर भरलेली आहेत, झाकणं खुल्ली आहेत। आता आम्ही आमच्या तुर्ब्या गावात बघितलं तर आतमध्ये गले गले शिरलं तर छोटी छोटी गटर आहेत, गटरामध्ये म्हणजे गाळ साचलेला आहे, तिथूनच ते पाण्याच्या लाईनी तिकडूनच जातात। आणि म्हणजे एक प्रकारचं फक्त स्मार्ट सिटीचं घोषणा करतात, पण स्मार्ट सिटी महापालिकेकडे दुर्लक्ष पूर्णपणे। आता तुम्ही तुर्ब्याचा उल्लेख केला तर तुर्ब्यामध्ये उघड्या केबल आहेत। आता आयुक्तांनी डिक्लेअर केले की ज्या नाल्यातून केबल गेलेल्या आहेत त्या तातडीने हलवण्याचा सुद्धा तुम्ही प्रयत्न करा असे निर्देश देण्यात आलेले आहे। काय सांगाल? तुम्ही गावातले एक भूमिपुत्र आहात। आता या ज्या वीज लाईनी वगैरे खुल्ल्या आहेत, जर शॉक लागून आता आपण बघितलं तर नेरूळच्या ठिकाणी अपघात घडला आणि तिथे मृत्यू पण झाला। आता त्याची वाट पाहत आहेत का अजून? म्हणजे महापालिकेचे फक्त घोषणा करतात, कारवाई कुठे केली जात नाही। म्हणजे फक्त म्हणजे अपघात व्हायची वाट पाहत पाहिजे। बघा, त्यांनी सांगितले की अपघाताची वाट बघताय का? जर स्मार्ट सिटी आहे, जर एवढं सगळं जर हजारो कोटीचा जर या ठिकाणी जर अर्थसंकल्प होत असेल तर मग हे असं काय? याला जबाबदार कोण? अधिकारी, ठेकेदार की प्रशासन? का इथले स्थानिक नगरसेवक? हा एक ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे। याकडे आता महापालिका प्रशासन किती लक्ष देतं हे सुद्धा पाहावं लागणार आहे। नवराष्ट्रामधून दत्तात्रय सूर्यवंशी।